हॅलो हॅलो हॅलो. मागले मागले काय हवा इकडेच आहे पुढे. इकडेच आहे पुढे. पेट्रोल पंप बोलून आम्हाला मागे बोलला साला. आणि स्वतः इकडे पुढे येऊन उभा आहे. आम्ही मागच्या साईडला गेलो, मागच्या पेट्रोल पंपला. आणि हवा हा स्टेशन आहे. हा स्टेशन कुठपर्यंत आहे सांग. कुठपर्यंत आहे? कंसात लिहिलंय राम पंजाब. कुठे लिहिलंय राम पंजाब? खाली लिहिलंय ते वॉटरफॉल. कुठे आहे मला दाखव. इकडे कुठे दाखव. कुठे हे एवढ्या लांब. आम्ही बरोबर आलो. विराजी आपण बरोबर आलो की नाही. स्टेशन पुढे कंसात राम पंजाब लिहिलंय. ये कुछ मालूम नहीं है इधर का. चढा हुआ ना. 11 वाजता बस येणार होती. 11 वाजता आम्ही निघणार होतो बसने सगळे भेटून. 11 वाजता आम्ही इकडे आम्ही इथे एका दुकानाच्या बाहेर बसलोय. अजून बस आली नाहीये. अजून लोक पण आली नाहीये. कुठे दाखव. ब्लॉगर काय बोलतोय. कसा आहेस? अरे ब्लॉग करतोयस तू? हो, चालू आहे आपलं. रेकॉर्ड करतोय मस्त. आता पाठीमागे चालतं. ते ऐकत नाही यार. नाही चालू दे नाही चालू दे. व्हिडिओ तिला नको होती. हे अरे पर्सनल आहे. हे दुर्वेश ये. सगळं खाली आपण आहे. हे मॅन कसा आहेस? अरे कसा आहेस? बरं. चलो चला दिवसा. कसे रे? लो लाईट हे बघ. दिसतंय काय कशाला बाहेर काढतोय. तर फायनली आम्ही पोहोचलोय राजगड पायथ्याशी. आणि हे माझ्या तोंडावर लाईट मार. विराजी माझ्या तोंडावर लाईट मार. येस आता आम्ही पोहोचलोय राजगड पायथ्याशी. आणि आता अशी वाटते. टॉर्च मार ना. अरे खाली मार माझ्या तोंडावर नाही माहिती. वाढ दिसू दे ना. हे बघ अशी अंधारात आम्ही चाललोय. वरती 2-3 टॉर्च दिसत असतील. अंधारात फुल चाललोय. वाटलं नव्हतं इतकी थंडी असेल पण थंडी आहे. म्हणजे जेव्हा मी फर्स्ट टाइम आलेलो तेव्हा एवढ्या अंधारात नव्हतो आलो. पण हा जरा जास्तच अंधार आहे आणि थंडी चांगली आहे. त्याच्यामुळे मजा तर येईल. येस एकत्र राहा म्हणजे बरं पडेल. हां हे विराजित भाई इकडे बसलाय. दुर्गेश भाई अजून गँग येते. टॉर्चच्या थोड्याशा लाईटमध्ये वाढत अजून एक रुपयावरती आमच्या पुढेच आहे जस्ट. स्टार्टला मजा तर येते. स्टार्टिंगला
थंडी एवढी होती की भाई मी कापत होतो. मग जरा वॉक केला, गरमी आली तर जरा बरं वाटतंय. फुल हवेचा आवाज बघ. हां येऊ दे ना. हां दिसतोय. इधर सुबह भाई फॉगच फॉग आहे. कोहराही कोहरा. आम्ही हाफवे थ्रू अजून थोडंसं बाकी आहे. मग आम्ही टॉपवर असणार. इकडनं खाली पण काय दिसत नाही. आता थोडं उजेड यायला लागलं आहे. आता थोडी वाढ दिसते. अजून असेल हाफ ॲन आवर वगैरे असेल वरती पोचायला. हां तरी मला वाटतं आपण फास्ट चालू खूप. पण आता पोचू आपण आरामात. हा पायऱ्यांचा सेक्शनच मेन. अजून तर रखवायला आला नाही. सगळे आले भैया हवा फुल. थोडं थंड आहे आणि ह्या क्लाउड्समुळे ना थोडा ड्यू लागते बघ. ओला लागतं का हाताला. त्याच्यामुळे अजून भारी वाटतं. भाई हा का व्ह्यू आहे. हवं उजाडते मला. इकडनं सूर्य येईल वाटतं. भाई काय व्ह्यू आहे यार. डेंजर. ते ना थोडा बुरुज दिसतोय तिथपर्यंत मॅक्स. आला आपला ग्रुप. हाऊस द जोश ब्रो. हाऊस द जोश. तेवढं काही हार्ट आहे. दुर्गेश शेठ हाऊस द जोश. सर आता खाली बसलेला तेव्हा जोश कसा होता. नाही त्याला हे मिक्स केलं ते काय इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉलची का गरज पडली आपल्याला. एनर्जी ना यार. कशासाठी लागतंय ना यार. कशासाठी. सगळ्यांची आवाडूस. इतना व्यू तो डेंजर है भाई. काय व्ह्यू आहे रे भाई. अरे आता इकडनं हा बुरुज एवढा जवळ वाटतोय ना. पण आता एवढा जवळ आहे ना यार. अजून वर आहे. थोडा बिडा नाही आहे बऱ्यापैकी आहे. आत्ता इकडे ना इथे पहिला गेट येतो. पहिला गेट. त्याच्यानंतर अजून एक सेकंड गेट आहे. कुठे गेले. लास्ट टाइम मला एक आज शूट करायला मिळालेलं. जय जय शिवाजी. महादेव. आता मस्त इकडे जय शिवाजी साहेब भवानीच्या गर्जना होत आहेत. तर असं फील होत आहे एनर्जी.
चलो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी महादेव. सॉलिड रे सॉलिड. सेकंड दरवाजा आम्ही पार केला आहे. आता प्रॉपर गाडीच्या आत आलो आहे आम्ही. राईट साईडला कुठे वरती तेच ना, इकडेच आहेत ते सगळे स्पॉट. तुला बोललो ना. हां आता इकडे सगळे स्पॉट आहेत ते सुवेळा माची वगैरे. आता हे ना ह्याच्या खाली ना एक ते हे होतं. आता ना आम्ही चाललो आहे टुवर्ड सुवेळा माची. तर आम्ही पहिली सुवेळा माची निवडली कारण हा पूर्ण मातीचा रस्ता आहे आणि प्लेन रस्ता आहे, थोडा इझी एवढं ट्रेक करून आल्यानंतर. आणि इकडनं असा व्ह्यू आहे. अजून सूर्य पूर्णपणे बाहेर पण नाही आला आहे ढगामधून. पूर्ण फॉगी आहे सगळे. आता पूर्ण ग्रुप एकत्र आहे, टोटल 12 जण. फन आहे. आता आम्ही सोया माचीला पोचलो आहे. सोया माचीच्या जवळ आणि हा व्ह्यू बघा. झाडाच्या मधून जो वारा सळसळतोय ना त्याचा आवाज आणि वाट. या वाटेवर म्हणजे फक्त धुकं आहे, धुकंच आहे. आणि लिटरली पुढची वाट पण दिसत नाही. इथे बघायला पुढची वाट दिसत नाही. बेस्ट टाईम आहे हा. सकाळी 4 वाजता वगैरे ट्रेक चालू करा. सकाळी 4 वाजता वगैरे ट्रेक चालू करा आणि सनराईजच्या आधी वरती पोचायला ट्राय करा. मग तुम्हाला हा व्ह्यू मिळेल. हा जो व्ह्यू आहे ना, म्हणजे ह्या साईडला सूर्य पण आलाय पण ह्या साईडला फुल धुकं आणि हे लाईक असं 100% पाऊस नाही, क्लाउड पासिंग आहे. ते पूर्ण क्लाउड पास आणि प्रत्येक क्लाउड पण असा थोडा डीव आहे जो असा बॉडीला फील होतो. त्यामुळे असं थकल्यासारखं किंवा असं गरम वगैरे फील नाही होत. असं कंटाळा आला असं एकदम एनर्जेटिक वाटतंय. अजून पण फुल एनर्जी आहे. त्यामुळे तर फुल खाऊन पिऊन फुल चार्ज झालं आहे. जायचं आहे आता क्राऊडच्या काय वारा चालते. हा बघा फुल सुरात हवा चालली आहे. फुल सुरात हवा चालली आहे. इकडनं फुल ओव्हर क्लायमेट झालं यार. अरे काय आहे भाई, हे काय कसे उत्तर लिटरली. आता इथे दिसत होतं ना थोडं ऊन होतं वगैरे असं होतं. गेलंय पूर्ण क्लाउड होता आणि पुढच्या काय दिसत पण नाही. आमची आरती एक मागे होती. बाकी जो क्लायमेट झालाय ना, क्लायमेट झालंय. परफेक्ट टायमिंग आहे. परफेक्ट विचार करतो थोडा पाऊस पडला असता, थोडा क्लायमेट चांगला असता तर मजा केली. बरं झाला का बेस्ट. तर आता बेस्ट कसं सांगतोय की ना स्पीड होता वरनं आणि खालनं. तर आम्ही ना वरनं हा चेक केला तर वरनं असा ना थोडा दगडांच्या मधून असा थोडा टफ आहे रस्ता, म्हणजे जायला वगैरे थोडासा दगडामधून आहे. आणि आमच्याबरोबर मुली पण आहे तर थोडा हा रिस्की होतो ना मुलींसाठी. तर म्हणून मी आणि विराजित द रिस्क टेकर्सनी हा रस्ता निवडला आहे. आणि आता आम्ही इकडनं जाणार आहे. पण आम्ही त्यांना इन्फॉर्म केलं की तुम्ही खालनं जा. चेक त्यांनी हा रस्ता असा आहे फुल ॲडव्हेंचरचा रस्ता आहे. आणि मजा तर आहे भाई. कसला इकडनं व्ह्यू का डेंजर आहे भाई. आता फक्त आम्हाला इकडनं उतरायला भेटू दे. आमचं झालं काम.
आता आम्ही आलो आहे. आता इकडे ना थोडा डेड एंड आल्यासारखं झालं आहे. स्लिपरी नाही रे हे. असं जाऊ ना बघ असं असं नागमोडी. हो आता आवाज तर येते पब्लिकचा. म्हणजे इकडेच आहे पब्लिक. हां मला जमेल. अरे मग हा पब्लिकचा आवाज कुठून येतोय? हां मग हे ना असे खाली खाली उतरत तिथं वाटेपर्यंत जाऊ ना आपण. आता परत मागे जायचं म्हणजे लय वाट आहे रे. थोडा आता मला आत्ता माझ्याकडे हेडगिअर पाहिजे होता रे. मस्त उतरलो असतो इकडनं. धप्पा धप डोक्यावर कॅमेरा लावून. थांबा आता कॅमेरा बंद करतो. थोडा रिस्की एरिया आहे हा उतरेपर्यंत. तर खाली जाऊन मी परत चालू करतो. ये तर आम्ही सेफ खाली पोचलो आहे. फुल खाल्लं पिल्लं आहे. विराजित पण सेफ आलं आहे. मला काय काळजी करायची गरज नाही की आमची विकेट पडली नाही आहे. फायनली मी वर जाऊन आलो आणि रेकॉर्ड पण करून आलो. जास्त वेळ बसता नाही आलं कारण कंटिन्यू पब्लिक चढते वरती. चढते उतरते प्रत्येकाला फोटो काढायचा आहे म्हणून मी जास्त वेळ नाही बसलो. पटकन व्हिडिओ काढून कळती. पण तो एरिया मस्त आहे. म्हणजे जर खूप वेळ बसायला मिळाला ना तर तो बसण्यालायक एरिया आहे. म्हणजे एक तास 1.5 तास बसण्यासारखा एरिया आहे. पण ठीक आहे मला फक्त ते एकदा व्हिडिओमध्ये कॅप्चर करायचं होतं म्हणून. आणि ते झालं आहे. तो बघ ए विराजित फक्त आपल्यामध्ये किडा नाही आहे. तो बघ अजून एकामध्ये किडा आहे. हाय आपला भाऊ आहे तो. होत तेव्हा तो साईडला उतरला दगडावर. तिकडे आलो पुन्हा तो. बाई आला आमच्यासारखी मस्ती अजून लोकांमध्ये आहे. आई तो पण झाडाच्या मागे पडला असा. हे काय हे आपलेच आहे. ते पण बसल्या टेनच्या पुढे. मग आपण कुठून त्या टोका झेंड्याला हात लावून आलो आपण. त्या झेंड्याला दिसत पण नाही प्रॉपर. साधा नाही बाय. कॅमेरा बघा भाई. अरे मागच्या वेळी नाही असली बनणार. हे आहे ना लॉक आहे ना. मागच्या वेळी मी आलेलो ना हे सगळं फॉग होतं. काहीच दिसत नव्हतं काहीच. आणि आता बघ सगळं क्लिअर दिसतंय. आता आमचा सुवेळा माची बघून जात आहे. आता आम्ही संजीवनी माचीचा रस्ता बघा. सुपर. फिरायला प्लॅन कॅन्सल झालं. चालतंय आपण गेलो काय करूया काय. अरे का फ्रेंडसाठी चांगला रस्ता आहे. आता सीन असं आहे की आमची जिरली आणि मी खाली चाललोय. आता ना आम्ही संजीवनी माचीला गेलो ना आम्ही इथे पद्मावती मंदिरला गेलो. अजून एक आहे ना आता भाले किल्ल्याला पण आम्ही नाही गेलो.
सगळीच जिरली. आम्ही फक्त सुवळ्या माची करून आता खाली उतरतोय. आमची जिरली. बस रात्री घरी जाणार आहे आम्ही. आता 2 वाजता घरी जेवायला पोहोचू.